सध्या महाराष्ट्रातला पाऊस आता अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. आपल्यासोबत आहे हवामान तज्ज्ञ साबळे सर. सर, महाराष्ट्रातल्या पावसाचा कसा आढावा तुम्ही घ्याल? आत्तापर्यंत आपण साम टी व्हीवरून आणि ॲग्रोनमधून दिलेले अंदाज, विदर्भामध्ये सरासरीच्या वरती पाऊस होईल, 103% वरती होईल. तो खरा अंदाज होता 130%पर्यंत. तो तसा झाला देखील. विदर्भातला देखील अंदाज आपला बरोबर आला आहे आणि मराठवाड्याचा देखील आपण अंदाज दिला होता 103%. इथेही पाऊस चांगला झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि याच्या बाबतीत आता आपण बोलायचं म्हटलं तर तिथेही पाऊस समाधानकारक झाला आहे, कोकणातही समाधानकारक झाला आहे. आता आपण कोकणाच्या दृष्टीने जर विचार केला तर तिथली भात पिकं आता परिपक्व होण्याच्या अवस्थेकडे चाललेली आहेत. तेव्हा भात खाचरात आता उरलेलं पाणी जे आहे ते साठवून ठेवणं गरजेचं आहे, कारण पावसाळा आता अखेरच्या टप्प्यात आहे. पाऊस कमी कमी होत जाणार आहे. आजच राज्यावरचं जर हवेचा दाब बघितला तर 1006 इतका मिलीबार हवेचा दाब आहे किंवा हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. याचा अर्थ असा आहे की हा हवेचा दाब आता वाढत जाईल, थोडा पाऊस कमी होत जाईल आणि पुन्हा परतीचा मान्सून सुरू होईल. हा परतीचा मान्सूनचा जो टप्पा आहे तो साधारणपणे आपल्याला 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. परंतु तो एकसारखा राहणार नाही. जिथं जिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल तिथे तिथं पाऊस दिला जाणार आहे. त्यातनं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळी पट्टा आहे त्यातला जो भाग आहे, सांगलीचा जत, कवठे महांकाळ आणि त्याचबरोबर साताऱ्याचा मान, खटाव, दहिवडी, त्याचप्रमाणे सोलापूरचे जे तालुक्यात मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यात आता चांगला पाऊस, दुष्काळी पट्ट्यातही चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे इथं आता रब्बी पेरण्यांची तयारी करावी लागेल. रब्बी पेरण्यांमध्ये ज्वारीची पेरणी ही फार महत्त्वाची पेरणी आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं रब्बी ज्वारी खालचं क्षेत्र वाढणार आहे आणि शेतकऱ्यांनी पण तो वाढवावं. त्याचं कारण असं की या हवामानाचा फायदा घ्यावा त्यांनी. त्याचबरोबर हरभरा पिकाची देखील आता पेरणीची वेळ जवळ आलेली आहे आणि आत्ता सप्टेंबर अखेरपर्यंत पेरणी करायची असेल तर करडईची पेरणी पश्चिम महाराष्ट्रात झाली पाहिजे, लवकरात लवकर उरकली पाहिजे. अशा दृष्टीनं शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. याच पट्ट्यात आता उघडीप जेव्हा होईल तेव्हा सोयाबीनची काढणी वेळेवर करणं जास्त गरजेचं आहे. सोयाबीनला उशीर केला तर दाणे झडून जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता जर उत्तर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर विशेषतः नाशिक, त्याचबरोबर धुळे, जळगाव, नंदुरबार. आता नाशिकमध्ये द्राक्षाचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्या दृष्टीनं जर हवामानाचा विचार केला तर आता पाऊस उघडणार आहे, साधारणपणे 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत उघडेल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे त्यानंतर पाऊस बराचसा काळ नंतर पाऊस राहणार नाही आहे. हिवाळा सुरू होईल ऑक्टोबरच्या अखेरीला. चांगला हिवाळा असेल त्यामुळे द्राक्ष पिकाला देखील हे हवामान खूप भविष्यकाळात या सीझनला खूप चांगलं राहील. त्यामुळे छाटणीची कामं जी आहेत ती पाऊस उघडताच छाटणीची कामं उरकणं गरजेचं आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर इतर जे कपाशीचा जर विचार केला तर जळगावला खूप पाऊस झालेला आहे 2 दिवसापूर्वी आणि ते अपेक्षितही होतं आणि त्यामुळं कपाशीचं खूप नुकसान झालेलं आहे. पण तरी शेतातलं पाणी तिथलं काढून देणं जळगावचं गरजेचं आहे. जळगाव जिल्ह्यातलं ते शेतकऱ्यांनी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, नाहीतर मग रोपं जागेवर मरण्याची शक्यता आहे. मिरची पिकांमध्ये देखील मर सुरू झालेली आहे. त्या शेतातलं पाणी काढणं गरजेचं आहे जिथं पाऊस जास्त झालेला आहे. विदर्भाचा विचार करता विदर्भात खूप पाऊस झाला आणि तो अपेक्षित होता. पावसाने नुकसान पण झालं, कारण सरासरीपेक्षा 140-150% जर पाऊस झाला तर जास्त पावसानं जमिनींचं पण धूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. काही ठिकाणी सोयाबीनचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यानंतर आता रब्बीची तयारी त्यांनी चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. रब्बीच्या हंगामामध्ये हरभरा आहे, हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. हरभरा आहे, त्याचबरोबर रब्बी ज्वारी आहे. या दोन्ही पिकांवर त्यांनी लक्ष केंद्रित करावं. त्याचप्रमाणे मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यात देखील सोयाबीनचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, जसं विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालं आहे. पण आता उघडीप मिळेल, ह्या उघडीपीचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि जे शक्यतो सावलीत तरी सोयाबीन हलवलं पाहिजे आणि सावलीत हलवून नंतर सुकवून वाळवून मग मशीनमधनं मळणी केली पाहिजे. अशा प्रकारे सोयाबीनची काळजी घेणं गरजेचं आहे. खरीपाची काढणी ही वेळेत उरकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे जमिनी मोकळ्या होतील तिथं रब्बीची पेरणीचं त्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे. रब्बी ज्वारी ही प्रामुख्यानं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या हरभऱ्याची पेरणी आणि रब्बीची ज्वारीची पेरणी करून सारे पाडले पाहिजे. त्याचं कारण असं की त्यानंतर जर झालाच पाऊस तो साऱ्यांमध्ये मुरेल. परंतु 10 ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान एकदा परतीचा मान्सून महाराष्ट्र सोडून जाईल आणि नंतर पावसाळा यावर्षी कमी असेल किंवा संपलेला असेल असं साधारणपणे चित्र दिसतं.
आता पावसाचे साधारणपणे एक 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत आणि त्या 15 दिवसाचं नियोजन शेतकऱ्यांनी नीट करावं. खरीपाची काढणी आणि रब्बीची पेरणी ही व्यवस्थितपणे करावी आणि शेती कामांना प्राधान्य देऊन आणि वेळेवर उरकून आपला जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचं काम करावं असं मला वाटतं. सर नाशिक उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच्यात नाशिक जिल्हा हा प्रमुख मानला जातो आणि इथलं महत्त्वाचं पीक आहे ते कांदा. तर कांद्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल? आता कांद्याचे भाव इतके वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड चांगल्या प्रकारे करावी. त्याचं कारण असं की गेल्या वर्षाचा दुष्काळ होता, त्यामुळं कांद्याचे भाव यावर्षी खूप वाढले. हे जरी खरं असलं तरी परंतु रब्बीचा कांदा साठवता येतो आणि रब्बीचा कांदा साठवून जेव्हा चांगले भाव मिळतील तेव्हाच तो बाहेर काढायचं शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर कांद्यात चांगला फायदा पुढं होऊ शकेल. म्हणून कांदा लागवडीच्या दृष्टीनं रोपाची आत्तापासून रोपाची तयारी करावी, रोप टाकावं, रोप तयार करावं आणि लागवड त्यानंतर 3 आठवड्यांनी होणार आहे. म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ह्या कांद्याची लागवड होऊ शकते आणि त्यासाठी N241 ही जी कांद्याची जात आहे, या व्यतिरिक्त आणखी अनेक जाती आहेत. तर बसवंतच्या आमच्या संशोधन केंद्रातल्या काही जाती आहेत. तर ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या जातींचा विचार करून बियाणं मिळवावं, रोप तयार करावं, गादी वाफावर रोप तयार करावं, रोपाची चांगली काळजी घ्यावी आणि लागवडीची तयारी करावी आणि रब्बी हंगामामध्ये जिथं जिथं पाण्याचा सोर्स आहे तिथं लागवड चांगल्या प्रकारे करावी. फायदा कांद्यामध्ये देखील चांगला होईल कारण लगेच मोठा भावात फरक पडणार नाही आहे. ज्यावेळेला कांदा निघतो त्यावेळेला साठवून ठेवावा आणि रब्बीचा कांदा साठवता येतो. जून जुलै ऑगस्टपर्यंत तो विकता येतो पुढच्या वर्षाला. अशा प्रकारे कांद्यातही नियोजन करावं कारण कांदा हे नाशिक भागातलं प्रमुख पीक आहे. कांद्याचं मार्केट पण नाशिकमध्ये आहे आणि कांद्याला हवामान पण उत्तम नाशिकमध्ये आहे. कांद्यासाठी हवामान नगर जिल्ह्यातलंही चांगलं आहे, पुणे जिल्ह्यातलं काही हवामान चांगलं आहे आणि जास्तीत जास्त चांगलं हवामान नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे. एकंदरच शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे कांद्याच्या प्रश्नासंदर्भात बोलताना आता रब्बी हंगामातला कांदा योग्य प्रकारे घ्यावा असा सल्ला हवामान तज्ज्ञ साबळे सर यांनी दिलेला आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम TV, नाशिक.